नमस्कार मित्रांनो, मी आपले संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओची सुरुवात आपण बसमधून करत आहोत, कारण मी जात आहे, कुठे जात आहे तुम्हाला समोरच पाहायला भेटेलच की आपण कुठे जाणार आहोत. तर आता मी बसमध्ये बसलेली आहे आणि आपण इथून आता जात आहोत नागपूरला. नागपूरवरून कुठे जाणार आहोत तुम्हाला समजेलच नंतर, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा. हे बघा, आम्ही दोघे इथं बसलेलो आहोत. कुठे चालला? बाहेर. बाहेर सरप्राईज 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 आहे म्हणे, हा. पण सांगत नाही ते. सरप्राईज आता पोहोचल्याच्या नंतर सांगतो. पोचल्यावर सांगा. ठीक आहे, चालेल. मग चला, छान प्रवास करूया. हे बघा मित्रांनो, मस्त असे जंगलामध्ये पूर्ण लाकडं असे बरोबर तोडून ठेवलेले आहेत. ते वन विभागाचे आहेत लाकडं, पण पाहायला खूप छान वाटत होतं. एकदम लांबपर्यंत अशी लाईन लागलेली होती. मस्त आपण पाहत जात आहोत, निघालेलो आहोत आपण आता. हे बघा मित्रांनो, किती सुंदर असं नदी आहे आणि आता पाणी आहे थोडं थोडं. बाकी सगळीकडचे आपण आतापर्यंत जे पाहिलेले आहेत नद्या, सर्व पाणी सुकलेलं आहे, पण या नदीमध्ये पाणी आहे. पाहून छान वाटत होतं मला तरी, मस्तच. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत साकोलीमध्ये आणि पहा, साकोलीचा बाजार आहे वाटतं, आठवडी बाजार वगैरे. पूर्ण रस्त्याच्या कडेला असं सगळं भाजीपाला माळवं घेऊन बसलेले आहेत आणि आपण जात आहोत मस्त ब्रिजच्या खालून. छान आणि मस्त निवांत बसलेली आहे मित्रांनो मी गाडीमध्ये. छान वाटत आहे. सध्या तरी प्रवास आपला चालू आहे आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत नागपूरमध्ये. आणि हे पहा, नागपूरची सुरुवात झालेलीच आहे आणि इथे मस्त भुयारातून जात होते. एवढं भारी वाटत होतं ना, खूप दिवसानंतर मी असं भुयारामधून गेलेली आहे. पूर्ण अंधार अंधार होता, छान वाटत होता असं जायला आणि मस्त मध्ये बसून आम्ही जात होतो. आता आपण पोहोचलेलो आहोत नागपूरला. थोड्याच वेळामध्ये आपण उतरूया. पहा, सगळंच वातावरण एकदम छान वाटत होतं. दुपार झालेलीच आहे आपल्याला आता नागपूरमध्ये. आता आपण उतरल्यानंतर आपल्या बॅग वगैरे आपण ठेवणार आहोत ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये आणि तिथून आपण आता निघालेलो आहोत. कुठे? तर चला, समोर तुम्हाला समजेलच आपण कुठे जात आहोत फिरत. तर आपण आता जाणार आहोत डीमार्टला आणि हे पहा, आता थोड्याच वेळाच आपण पोहोचलेलो आहोत डीमार्टमध्ये. आणि आतमध्ये आपण शॉपिंग करतानाचा व्हिडिओ घेऊ शकत नाही, त्यामुळे मी काही घेतला नाही शूट आतमधला. आपली शॉपिंग झालेली आहे. थोडेसे ड्रायफ्रुट्स वगैरे आपण इथं सर्व बिस्किट वगैरे जे लागणार होतं ते थोडंफार घेतलेलं आहे सामान. चला मग सर्व बॅगमध्ये ठेवून जाऊया व्यवस्थित. शॉपिंग केलेली आहे, आता जाऊया आपण. तर आपण आता डीमार्टमधून निघालेलो आहोत, चालत जात आहोत. भूक लागलेली आहे थोडीशी, काहीतरी खायला भेटते का जवळपास पाहूया. आणि हे मित्रांनो, आपण पोहोचले होते एका हॉटेलमध्ये. साऊथ इंडियन हॉटेल होतं हे, दोसाई म्हणून. तिथे आपण पोहोचलेलो आहोत. चला ट्राय करूया आपण. इथली फर्स्ट टाइमच मी आता तर ते इडली ट्राय करणार आहे. एकदम भारी आहे पहा. आणि यांच्यासाठी मेंदूवडा पण मागवलेला होता, तो पण आता ते खातील आणि मीही तर ते इडली खाणार आहे. चला मग आपण खायला सुरुवात करूया. कशी आहे टेस्ट वगैरे पाहूया. आणि एवढी सॉफ्ट इडली होती ना, आणि एवढं भारी त्याच्यावरचं चटणी वगैरे, सांबर, सर्वच एकदम टेस्टी. खूप छान, मला तर खूप जास्त आवडली. एकदम भारी टेस्ट होती सगळी ती, ओरिजिनल साऊथ इंडियन सारखीच. चला मग एन्जॉय करते आपलं जेवण. खूप जास्त भूक लागली होती मित्रांनो. मस्त आम्ही खात आहोत, एन्जॉय करत आहोत. आणि त्यांनी पण मागवलेलं जे आहे ते पण मी टेस्ट करत आहे. त्यांनी पण माझं थोडंसं टेस्ट करून पाहत आहेत कसं आहे ते. त्यांना पण आवडली तर ते इडली, मला पण आवडली. खूपच भारी होती, मस्तच. फुल आता एन्जॉय केलेला आहे आम्ही. खात आहोत निवांत, कारण सकाळपासून आपण सकाळीच नाश्ता केलाय, त्याच्यानंतर काही खाल्लेलं नाही.
मस्त आपण आता छोले भटुरे ऑर्डर केलेले आहे. चला खाऊया. इथले छोले भटुरे पण थोडे फेमस आहेत, त्यामुळे म्हटलं आपण थोडं ट्राय करूया म्हणून छोले भटुरे पण मागवलेले आहेत आणि खात आहोत. खूप जास्त गरम आहे. चला टेस्ट करून पाहूया. आणि एक नंबर टेस्ट लागलेली आहे. खरंच आवडले मला. खूप छान होते. एक्स्ट्रा ऑइली वगैरे बिलकुल नव्हते आणि सॉफ्ट पण होतं. भरपूर छान लागलेलं आहे. मस्त मजा आली. छान पोटभर खाऊन फुल एन्जॉय केलेला आहे आम्ही. तर आपण आता मस्त पोटभर खाऊन निघालेलो आहोत आपल्या ट्रॅव्हल्स पॉईंटला. आणि भरपूर वेळ आहे आणखीन आपल्याला. रात्री आपली ट्रॅव्हल्स आहे, त्यामुळे थोडा वेळ आपण आता तिथेच बसून राहणार आहोत. हे आहे आपलं सर्व सामान आणि ते आता आपण बसून आहोत ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये. खूप वेळ आहे आणखीन गाडी यायला. तोपर्यंत निवांत बसूया, वेट करूया गाडीचा. आणि मी हे काही इथं म्हणत आहे की कसा झालेला आहे माझा अवतार. फायनली आलेली आहे आपली गाडी आणि आपण बसलेलो आहोत. गाडीमध्ये जागा भेटलेली आहे आपल्याला. बुकिंग केलेली होती जागा, तर असणारच आहे, पण व्यवस्थित आहे सर्व. बसलेलो आहोत आपण आता निवांत. सकाळपासून खूप जास्त थकलेलो आहोत आपण. सकाळपासून प्रवासात आहोत आणि फिरत आहोत. अख्खा दिवस गेलेला आहे. आता रात्रीचे 9, 9:15, 9:30 वाजलेलेच आहेत. खूप जास्त उशीर झालेला आहे. आता थोडा वेळ मी आराम करते, झोपते जिथे करतात. जर गाडी थांबली तिथलं आपण थोडंसं काय असेल ते शूट घेऊया, काही खाल्लं पिलं तर. नाही तर नाही. मग कुठे चालले ते डायरेक्ट आपण भेटू मग तिकडेच. आता इथे थांबलेली आहे आपली गाडी वॉशरूम ब्रेकसाठी धाब्यावरती. आणि मी पण थांबलेली आहे. तुमचे भाऊजी गेलेले आहेत चहा घेऊन यायला आणि त्यांनी चहा आणलेला आहे आणि चहा पीत आहेत. त्यांचा ट्री ब्रेक झालेला आहे. त्यांना चहा खूप आवडतो. चहा पिलं तर त्यांना थोडं फ्रेश वाटतं, त्यामुळे ते चहा पित आहेत. मी तर काही चहा पित नाही. आणि आता समोर तुम्हाला आपली गाडी दाखवते. हे पहा, आपली आहे गाडी. आपण याच्यातून जात आहोत आणि आता वरती जाऊन बसूया. मी खूप खुश आहे की आम्ही आता गावाकडे जात आहोत फायनली. चला जाऊया, थोडासा आता आराम करूया. आणि हे बघा, सकाळी पहाट झालेली आहे. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आपण आता पोहोचणारच आहोत. आपला स्टॉप पण आलेला आहे. आता आपण उतरूया थोड्या वेळामध्ये. यांनी उतरत आहेत, बॅगा वगैरे काढतील, त्याच्यानंतर आपण जाऊया. आणि हे बघा, आता इथून आपण एक ॲटो केलेला आहे, ॲटोनी जाणार आहोत. तर मित्रांनो, आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. आता 2 मिनिटामध्ये घरी पोहोचणार. तर मी कुठे पोहोचलो ते आम्ही तुम्हाला दाखवतो. चला दाखवतो डायरेक्ट. आता डायरेक्ट दाखवूया. हा, सरप्राईज. तर मित्रांनो, आतापर्यंत तर तुम्हाला समजलेलंच आहे की मी कुठे जात आहे. तर मी जात आहे माझ्या माहेरी, म्हणजेच माझ्या गावी. आणि दरवेळेस तर पप्पा आपल्याला घ्यायला येतातच, पण यावेळेस का आले नाहीत आपल्याला घ्यायला? चला आपल्याला समजेल याच्यानंतर. आणि म्हणत होते की मी येतो घ्यायला म्हणून, पण मीच नको म्हटले. नका येऊ, आम्ही येतो कसं तरी ऑटो करून. त्यांना वाटत होते एवढी परेशानी झालेली आहे आणि कसं येतील ते. मी येतो घ्यायला म्हणत होते, पण मी नको म्हटलेलं आहे. आणि आपण आता जात आहोत ऑटो करून. चला जाऊया. मस्त सकाळचं वातावरण झालेलं आहे. सूर्य पण उगवतच आहे. एकदम सुंदर असं. पहिल्यांदा खूप दिवसांनी सूर्य उगवताना पाहत आहेत. एकदम लाल लाल सूर्य दिसत आहे आपल्याला. चला जाऊया. तर मित्रांनो, अचानक मध्ये आपण असं गावी का आलेलो आहोत आणि आपल्याला एवढ्या अर्जंटमध्ये गावी का यावं लागलेलं आहे, ते तुम्हाला याच्यानंतरच्या व्लॉगमध्ये नक्कीच समजेल. कारण जर हा कंटिन्यू व्लॉग केला तर खूप मोठा होईल, त्यामुळे आपण याचे 2 पार्ट केलेले आहेत. त्यामुळं याच्यानंतरचा ब्लॉग पण नक्कीच पहा. तुम्हाला समजेल की मी का आलेली आहे गावी एवढ्या अर्जंटमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच स्टॉप करूया. तर भेटूया आपण उद्या, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, असंच सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.